मला गोष्ट सांगते हो कोणाची? अकबर बिरबल कोणाची? तर मी 2-3 दिवसापासून आहे ना इंस्टाग्रामला युट्यूबला एक ट्रेंड बघते की ते जुनी व्हिडिओ असतात ते इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये डब करतात. तर मग ते मला शिकवता का तुम्ही? डब करायला शिकवतो तुला असं? ते एक AI टूल आहे, एकदम सोपं येतं. त्याच्यावरनं आपण AI टूल वरनं आपण कुठल्याही भाषेमध्ये आपल्या भाषेला रूपांतरित करू शकतो. म्हणजे आपण दोघांचा व्हिडिओ मराठीमध्ये आहे. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता, तो आताच पाठवलाय ना तू? तो बघ मराठीमध्ये पाठवलाय. हा बघा मी तुला प्ले करून दाखवतो. पाठवलाय हा पूर्ण मराठीमध्ये. ह्या व्हिडिओला तुला मी पूर्ण इंग्लिश मध्ये डब करून दाखवतो. सुनामी चालेल, शिक मग आता. हा तुझा व्हिडिओ मराठीमध्ये. ओके, मी याला स्टॉप करतो, मिनिमाइज करतो. हे सर्व मिनिमाइज करून गुगल वरती आपण यायचं 11 लॅब नावाचं जे आपण AI टूल आहे ना ते सर्च करूया. आलं समोर तुला दिसतंय? 11 लॅब नावाच्या AI टूलच्या पहिल्याच लिंक वरती क्लिक करायचंय. ओके, पहिल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुला या ठिकाणी असा इंटरफेस समोर ओपन होईल. आता या इंटरफेसला ओपन झाल्यानंतर साइन अप या नावावर क्लिक करायचं आहे. साइन अप नावावर क्लिक केल्यानंतर तुझ्याकडे असणारी जी ईमेल आयडी असेल त्याच्याने तू साइन इन करून घेशील. म्हणजे जसं उदाहरणार्थ गुगलची असते आपली, तर गुगलच्या याच्याने करून घेशील. आणि ऑलरेडी माझं ह्या ठिकाणी साइन अप मी केलेलं आहे माझ्या आयडीने. म्हणजेच माझं तुषार शिवाजी गांगुडे नाव समोर तुला येतच आहे. आणि या ठिकाणी मी ते लँग्वेज वगैरे सिलेक्ट करून हिंदी वगैरे करून ठेवलं होतं ऑलरेडी. आता मला काय करायचं आहे, व्हिडिओ डब करायचा आहे ना. तर मी इथे ह्या ठिकाणी माझा डब जो व्हिडिओ करायचा त्या व्हिडिओला इथे मी सिलेक्ट करणार. मी ह्या AI ची लँग्वेज कोणती घेतली होती? हिंदी केली, म्हणून त्या ठिकाणी हिंदी दिसतंय. तुझं इंग्लिश करशील तुला इंग्लिश दिसेल. आता मला एक नवीन एक एक व्हिडिओ डब करायचा आहे. तर मी ह्या ठिकाणी डब ह्या ऑप्शनवर क्लिक करतो. आणि या ठिकाणी जो प्रोजेक्ट असेल माझा त्या प्रोजेक्टचं नाव लिहिल आणि भाषा कोणती माझी ती भाषा सिलेक्ट करेल. सपोज माझ्याकडे मराठी भाषामध्ये व्हिडिओ असेल तर मी तुम्ही मराठी भाषा इथून सिलेक्ट करून घेईल. आलं मराठी? आणि भाषा कोणत्या भाषेत कन्वर्ट करून पाहिजे मला इंग्लिश किंवा चायनीज किंवा पोर्तुगाल वगैरे कोणती भाषा लागेल करू शकतो. किंवा हिंदीमध्ये पण करता येतं. आता मी ती इंग्लिश सिलेक्ट करून घेतली. जो मला व्हिडिओ पाहिजे त्या व्हिडिओला मी सिलेक्ट करतो. तो व्हिडिओ सिलेक्ट केला इथून या ठिकाणी बघा इथे ही जागा असते, या ठिकाणी व्हिडिओ आपण सिलेक्ट करायचा असतो. डाउनलोड मध्ये मी केलेला होता त्या व्हिडिओला मी सिलेक्ट करतो. हा जो व्हिडिओ ना तुझा हाच दाखवला मला, यालाच मी क्लिक करतो आणि याला ओपन म्हणतो. ओपन केल्यानंतर या ठिकाणी असा एक इंटरफेस ओपन होतो. आता ह्या इंटरफेस मध्ये तुमचा जो व्हिडिओ आहे तो आता 1 मिनिट 29 सेकंदाचा आहे. याला डब मध्ये बनवतो आहे, बनाइए डब में क्लिक केलं आणि समोर तुला तो इंटरफेस त्याचं काम करायला सुरुवात करून देतो. हे बघ समोर दिसतंय तुला इथं? हो सर. एक खाली तो डबिंगला त्याला सुरुवात झालाय आणि काही सेकंदामध्ये म्हणजे 27 ते 28 सेकंद मध्ये आपला तो व्हिडिओ डब होऊन जातो. हो सर. आणि हा डब झाल्यानंतर ना खास करून याच ठिकाणी असा एक इंटरफेस ओपन होतो. आता हा जो व्हिडिओ मी पहिला बनवला आहे या ठिकाणी 33 मिनिटं अगोदर. ओके, आणि आता हा जो बनवतोय हा ठिकाणी प्रोसेसिंग चालू आहे त्याची. हो सर. प्रोसेसिंग झाल्यानंतर पूर्ण प्रोसेसिंग ही 27 सेकंद मध्ये कम्प्लीट होत आहे. 27 ते 28 सेकंद मध्ये ते कम्प्लीट होत आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला समोर इथे व्हिडिओ आपण ओपन करून बघू शकतो. जसं आता मी पहिला बनवला आहे ना तो तुला दाखवू शकतो. या ठिकाणी मी हा बनवलेला जो व्हिडिओ आहे समोर ओपन होत आहे. फक्त 7 ते 8 सेकंदाची आपल्याला इथे इंग्लिश मध्ये रेकॉर्डिंग दाखवत होतो केलेली, डबिंग केलेली. डबिंग. Sir, has the payment for this month been settled? From this month I have given all your payment accounts to Gayatri madam. Okay. आता ह्या ठिकाणी हा 7 ते 8 सेकंदाचा त्याने तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवला आहे. ओके, आता यानंतर आपण याला डाउनलोड पण इथून करू शकतो. डाउनलोड केल्यानंतर या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केलं तर समोर तुम्हाला वरती दिसत असेल या डाउनलोड मध्ये जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकतो. आता आपण दिसपीसी मध्ये जायचं. आपण दिसपीसी मध्ये गेल्यानंतर डाउनलोडला जायचं. डाउनलोड मध्ये आपण तो व्हिडिओ डाउनलोड करून ठेवला आहे त्याला ओपन करायचा. हा व्हिडिओ या ठिकाणी ओपन झाल्यानंतर त्याची डबिंग ही कंप्लीट झालेली असते. Sir, has the payment for this month been settled? From this month, I have given all your payment accounts. Something has changed since last month. Yes, it seems so. Let's go to Gayatri madam. Madam. वाव सर, एकच इंग्लिश मध्ये छान बोलताय. इंग्लिश मध्ये छान बोलतायत ना. मराठी माणूस आपण इंग्लिश मध्ये करू शकतो. ओके, म्हणजे आता त्याला इंग्लिश बोलता आली का नाही पण तो इंग्लिश मध्ये बनवून व्हिडिओ समोर पाठवू शकतो. समजलं इथपर्यंत? आता कम्प्युटर जर यायला लागला तर सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजे ना आपल्याला. ओके, अशाच नवनवीन गोष्टी तुला शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. रोज अशा नवीन नवीन तुम्ही AI च्या गोष्टी छान छान शिकू शकता. थँक्यू सर.
you.